नमस्कार, मी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे, शहर वाहतूक शाखा दक्षिण। तर शहराचे माननीय एस.पी. एम. राजकुमार सर, शहराचे पोलीस उपायुक्त माननीय अजित बोराडे सर, शहराचे शहर वाहतूक शाखेचे एस.सी.पी. सर माननीय सुधीर खिरटकर साहेब व आमचे दक्षिणचे साऊथ पीटर सर श्री भंडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन क्लीन या अंतर्गत शहरामध्ये जे सायलेन्सर बुलेट आहेत अनलिगल सायलेन्सर, तर त्यावरती धडक मोहीम चालू आहे। साधारणतः आम्ही गेल्या 3 दिवसांमध्ये 150 सायलेन्सरवरती कारवाई केलेली आहे। जाग्यावरतीच ऑन दी स्पॉट सायलेन्सर काढून घेत आहोत आणि ऑन दी स्पॉट त्याचं चलनही भरून घेत आहोत, जेणेकरून शहरामध्ये शांतता राहावी। विनाकारण कर्कश हॉर्न सायलेन्सचा हॉर्न त्यामुळे सातत्यानं अर्ज प्राप्त होत होते। त्या अर्जाच्या अनुषंगाने माननीय एस.पी. सरांनी सूचना दिल्या की कोणतेही विदाऊट बुलेट म्हणजे अनलिगल बुलेट शहरामध्ये गाडी फिरता कामा नये। तर त्यांच्या आदेशाच्या अनुषंगाने गेल्या 3 दिवसांमध्ये 150 सायलेन्सर आम्ही जागेवरती जमा केलेले आहेत। यापुढे ही कडक मोहीम चालूच राहणार आहे। तर चलन किती कापलं जातं? एक इनलिगल सायलेन्सरचं चलन हे 1000 रुपये कापलं जातं। त्याचबरोबर जे त्याच्यावरची नाव आलेले जातात, पहिले वाहन, सरकार, असे वेगवेगळे नावं, तर त्या अनुषंगाने त्याचे एक 500 रुपये फाईन, असे 1500 रुपये चलन या ठिकाणी आकारलं जातं। आणि ते जागेवर मोबाईल टॉकिंग ही, त्याचबरोबर ट्रिपल सीट जे कॉलेजचे मुलं असतील किंवा तरुणाई असेल जे ट्रिपल सीट वेगाने जाते, तर त्यावरतीही धडक कारवाई चालू आहे। मोबाईल टॉकिंगचं जवळजवळ 10,000 रुपये दंड आकारला जातो, हे काय आहे? मोबाईल टॉकिंग फर्स्ट ऑफेन्स हा मोबाईल टॉकिंगचा 1000 रुपये फाईन आहे आणि तो फर्स्ट ऑफेन्सचा दंड जर 15 दिवसात नाही भरला तर सेकंड ऑफेन्सला मोबाईल टॉकिंग हा 10,000 रुपये दंड आहे। काय म्हणला? मार्च एंडिंग नाही, तर गेली 6 महिने झालं लगातार सायलेन्स बुलेटच्या कारवाया चालू आहेत। थोडंसं इलेक्शनच्या प्रभावामुळे किंवा इलेक्शनच्या वातावरणामध्ये सायलेन्सरचं आम्हाला लक्ष देता आलेलं नव्हतं। गेली 6 महिने झाले हे धडक मोहीम चालू आहे। त्यानंतर आता सी.पी. सरांनी मीटिंग घेतली गेल्या आठवड्यात आणि कडक सूचना दिलेल्या आहेत की लोकांना त्रास होता कामा नये, कंटिन्यू अर्ज येत आहेत। तर ऑपरेशन क्लीन अंतर्गत पूर्णतः इनलिगल सायलेन्सर शहरातले काढून घेण्यात येत आहे। हे मोहीम जोपर्यंत प्रभावशील सायलेन्सर अनलिगल सायलेन्सर वापरणं जनतेकडून बंद होत नाही नागरिकाकडून, तोपर्यंत हे मोहीम चालू राहणार आहे। फॅन्सी नंबर इतरही गाड्यावर दिसत आहेत, फक्त आपण बुलेटवर कारवाई करता याचं फॅन्सी नंबर प्लेटवरही आम्ही कारवाई करून घेतो। ज्या ठिकाणी रनिंगमध्ये गाडी आहे तर त्या ठिकाणी आम्ही ई चलन मशीनद्वारे मारतो। गाडीवर पण कारवाई होऊ शकते का? सर्वच गाड्यावरती फॅन्सी नंबर प्लेट, 2 व्हीलर असेल, स्कूटी असेल, सायलेन्सर म्हणजे बुलेट गाडी असेल, सर्वच गाड्यावरती कारवाई होत आहे। सर्वच गाड्यावरती किती गाड्यांना आपण दंड केला? आता आज सकाळ धरून आम्ही 25 गाड्यावरती साधारणतः बुलेट सायलेन्सरच्या 7 रस्ता तुमच्या समोरच ऑन दी स्पॉट सायलेन्सर काढून घेतलेले आहेत।